फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था के युवा नेता सम्माननीय श्री वीरेंद्र दयानंद जी चोरघे के जन्मदिन के उपलक्ष्य में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के बाबगांव नाका स्थित डीवाई फाउंडेशन सामाजिक संस्था के मध्यवर्ती कार्यालय पर आज दिनांक 27 जून 2026 को डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक सम्माननीय श्री दयानंद जी चोरघे के साथ साथ उपस्थित मान्यवरों के करकमलों द्वारा वारकरी संप्रदाय के कीर्तनकार व प्रवचनकार तथा 10वीं व 12वीं के परीक्षा में अच्छे नंबरों से पास हुए विद्यार्थियों का सत्कार व इनकम सर्टिफिकेट डोमासाइल तथा पदवीधर विद्यार्थी पुलिस एडवोकेट डॉक्टर के साथ साथ सामाजिक क्षेत्रों में उल्लेखनीय काम कर रहे लोगों का सत्कार समारंभ बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर हरिभक्त पारायण देवराज महाराज केने, डॉक्टर किशोर जैन हरिभक्त पारायण, जनार्दन महाराज पाटिल हरिभक्त पारायण, जितेंद्र महाराज पाटिल नांदकर सांगे गांव के माजी सरपंच दशरथ मोगरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व विद्यार्थी उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान डीवाई फाउंडेशन के कार्यकर्ताओं द्वारा शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में डीवाई फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री योगेश जी पाटिल, उपाध्यक्ष दीपक केने, उपाध्यक्ष देवीदास केने, सल्लागार प्रकाश केने, अनंता कोली, अभिमन्यु पाटिल के साथ साथ डीवाई फाउंडेशन के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों का विशेष योगदान रहा। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। वाढदिवसाला कुठे आग्रह साजरा करायचा नाही। आपल्या वाढदिवसाला कुठल्याही मोठ्या प्राण्याची हत्या होऊ नये म्हणे ती संकल्पना असलेली आज त्यांच्या पुत्राने अर्थातच दयानंद चौधरी साहेबांनी ठेवले आणि त्यांच्याच पाऊल वीरेंद्र चौधरी साहेबांनी सुद्धा ती संकल्पना ठेवून हे सामाजिक उपक्रम राबवले। वाढदिवसाला लाख रुपयाच्या ऐवजी 2 लाख रुपये खर्च करू, परंतु ते सामाजिक उपक्रम राबवून करू आग्रह नाही। निश्चितच असं कार्य त्यांच्या अजून पुढे चालू राहील। समाज कार्य असं नवीनच चालू राहील।
या संघर्षाची फार गरज आहे. चंद्रवादाला कुठंतरी आराम असावा आणि आमची मुलं चंद्रवादातून बाहेर पडून संघर्षमय अभ्यास करावा. याकरता ही मुलं तुम्हाला दिसली पाहिजे की आपल्या समाजातली सामान्य घरातली मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन डॉक्टरची करण्याकरता जात आहे, तो इंजिनियर होतोय. आज आमच्या तरुण नावाच्या सांगायचं झालं तर जिवंत कसे कैलासवासी राजू लक्ष्मण गिने हे जवळजवळ म्हणून अनेक वर्ष झाले. त्यांची पत्नी ही गावात दक्षिणेच्या कामाला आहे. तुटपुंच्या पगारामध्ये तर एक मुलगा डिग्री करून इंजिनिअरिंगची, छोटा मुलगा सीएटी मध्ये 98% मार्क मिळवले. कुठेही त्रास नाही, फक्त घरामध्ये जिद्द असली जिद्द. तुमच्या जिद्दीला तुमच्या आईवडील साथ देतील, ते स्वतःलाही जिद्दी तुमच्या जिद्दी करतात. तुमची जिद्द ही समर्पक असली पाहिजे. तुमची जिद्द ही तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार असली पाहिजे. तुमच्या त्या जिद्दीला साथ देण्याकरता डिवाइन फाउंडेशन सारखे अनेक संस्था आहेत. त्याची ही एक संस्था आहे. या ठिकाणी संस्थेचे सर्व सभापती आदरणीय श्री दयानंदजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. हे का आपला वेळेवर तुमच्या करता आला, कारण त्यांना तुमच्यासाठी अनेक मुलं या अशा पद्धतीने या उच्च शिखराकडे सरकारला जायचे. त्यामुळे तुमची स्तुती झाली, तुम्हाला प्रोत्साहन दिलं. ज्यांना या शर्यतीमध्ये यायचे त्यांना थोडं बळ वाढेल. त्याचकरता आपण सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला चंगळवादातून बाहेर काढायचे. तो चंगळवाद आपल्या समाजाला शाप आहे. आज सुद्धा मुलं शर्ती असल्या का सगळी लोक जातात. शर्तीच्या वेळी इथं गर्दी दिसत नाही, पण या शर्यतीमध्ये आपली मुलं वापरावू नये. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जिथे जिथे मोठी मोठी पदं आहेत त्या पदामध्ये सकाळी आदरणीय वाकडे साहेबांनी मला विषय करा, जेव्हा आमची माणसं वरच्या पदावर बसतील तेव्हा ते आमचा विचार करतील. आज उच्च पदावर आमची लोक नाहीये. जी उच्च पद आहेत आमचा या मुंबई या परिसराचा निर्णय घेण्याची सरकारी अधिकारी बाबू आहेत ते आमचे नाहीये. म्हणून तर आमची काही देणं घेणं नाही. म्हणून सुद्धा आमची माणसं बसवायची असतील तर तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शासकीय दाखल्याचं वाटप, त्याचबरोबर विविध क्षेत्रातही जे काही भारतीय क्षेत्रातील डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील जे काही आर्मीमध्ये ज्यांचा सहभाग झालेला आहे, त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये ज्यांना या विभागामध्ये मान मिळालेले आहे सर्वांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आपण प्रथम वर्षी प्रत्येक वर्षामध्ये विविध कार्यक्रम करत असतात. खरंतर डिवाइन फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांचे मनापासून अभिनंदन करतो. डिवाइन फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दीपक केने, सल्लागार प्रकाश केने, देवदास केने, माजी सरपंच नवनाथ सुतार, त्याचबरोबर आता किशोर भंडारी असेल, अनंत कोले असेल, राम घरत असेल, त्याचबरोबर सर्व सहकारी ज्याचं काही नाव देतं तुला क्षमा करेल, पण ज्याचं आवर्जून नाम मी उल्लेख करतो. कारण हे जे दाखले तुमच्यापर्यंत पोहोचतात, आम्ही डिवाइन फाउंडेशनच्या माध्यमातून या आमच्या लोणार परिसरामध्ये शासकीय दाखल्याचा मोफत आपण जोपर्यंत डिवाइन फाउंडेशन आहे
तोपर्यंत आम्ही शासकीय चाचणी मोफत घेणार आहोत. पण खरं तर त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करतो. आम्ही इथे त्यांचे कागदपत्र जमा करत असतो. जे शासकीय राज्याला जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र आम्ही इथे जमा करत असतो. त्याची खऱ्या अर्थाने मेहनत करतो आणि अहोरात्र इथे तहसीलदारकडे जाऊन बसतो, मेहनत करतो. असे नांदकर गावचे माजी सरपंच आणि या युवा फाउंडेशनचे सदस्य गणेश पाटील खरं त्यांना तुम्ही आवर्जून टाळेबंदी. आमचा सहभाग आहे युवा फाउंडेशनचा, आमचा 50% सहभाग असेल सर्वांचा आणि आता आमचा सहभाग आणि अर्धा त्याचा सहभाग आहे. कारण मेहनत तो करतो आणि तिथपर्यंत गावून तो इथे लागले आणतो. आम्ही इथून आंबेडकर साहेब लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. पण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त इथे बोलवून साधने काय देतो. युवा नेते वीरेंद्र चौधरी यांचा 28 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो इथे नसतो. कारण जवळपास 15 ते 20 वर्ष झाली की तो आई जगदंबा महालक्ष्मी कोल्हापुरात दर्शनाला असतो नाही निघतो. त्याच्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या 3-4 दिवस अगोदर आपण कार्यक्रम करत असतो आणि या ठिकाणी हा आपण कार्यक्रम केलेला आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम केलेला आहे. कारण दिवाळी फाउंडेशनचे जे कार्यक्रम असतात ते प्रत्येक वर्षी चालू असतो. वर्षाचे 12 महिने काही ना काही आपण कार्यक्रम ठेवत असतो. आता आपण वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण कार्यक्रम केला. आता पावसाळा आपला चालू होतो ते आम्ही संपूर्ण म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी घरामध्ये शेतीच्या कामावर लोक उतरलेले आहेत. आजूबाजूला सगळ्या ठिकाणी आपण दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं वाटप करत असतो. त्याचबरोबर जे काही आदिवासी लोक असतील त्यांना आपण सगळ्याचं वाटप करत असतो, रेनकोटचं वाटप करत असतो. त्याचबरोबर शाळेच्या मुलांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. हा आपण उपक्रम करत असतो. आणि माझ्या दिवाळी फाउंडेशनच्या सर्व सहकार्याने एकच विनंती आहे की आपली परिसरातील काही धार्मिक लोक आता मला वाटतं 8 तारखेपासून आषाढी वारी चालू होतो. त्या वारीच्या निमित्ताने आपल्याला त्या भाविकांना काय मदत करता येईल आणि त्याच्यात आम्ही काय करू शकतो. मला तरी वाटतं 2 दिवस 3 दिवस आपण तिथे दिवाळी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुठे गाडी न घेता एक 50 सीटरची बस तयार करा. त्याच्यामध्ये साहित्य टाका. जेवढे काही आपल्याला त्या पायी दिल्लीमध्ये लोकांची जेवढी मदत करता येईल त्यामुळे आपण मदत करू. मला वाटतं आपण 2 दिवस 3 दिवस जरी गेलो तरी आपले डॉक्टर किशोर बेड हे सुद्धा 2-3 डॉक्टर तरी सोबत घेतली. जर त्यांच्या सुविधेनुसार जर आपण गेलो, जर शनिवारी आणि रविवारी गेलो तर 2 दिवस आपण देता येईल. शनिवारी रविवारी गेलो सोमवारी आपण रिटर्न जर आलो तर तेही त्यांच्या दवाखान्यामध्ये जाते. पण त्यांच्यासोबत किमान 2-3 डॉक्टर देखील आपण काय मेडिकल असतं ते मेडिकल घेऊन जाऊ. जेवढे काही आपल्याला त्यांना जे काही मदत करते तेवढे आपण मदत करायचं एक माझा वैयक्तिक विचार आहे. तरी पण आजचा जो कार्यक्रम आपण इथून आठवता ते 10 ते 15 मिनिटं कार्यालयात बसून आपल्या या लोणार परिसरातली जी काही भाविक जातील किंवा आपल्या देवटी तालुक्याची जी काही भाविक असतील, कल्याण तालुक्याची असतील, जे काही असतील त्यांची भेटी काढली आहे आणि त्यांना काय मदत करता येईल याचा आपल्याला आषाढी एकादशीला 2-4 दिवस वाटले आपण जाऊ तर ते खूप उशीर होईल. त्याच्यामुळे आज जेव्हा वारी चालू होतो 2-4 दिवसात लगेच तुम्ही सासवड पर्यंत जाऊन जे काही बारामती असेल किंवा सासवडमध्ये जे काही आपल्याला मदत करता येईल मदत करा. कारण आपण जेवढं करू तेवढंच आपल्याला त्याला पुण्य मिळतो असं देवराव महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये बोलत असतात आणि ते ऐकतो. बरोबर ना. आज या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे. तुम्ही जे माझा मुलगा वीरेंद्र चौधरी यांचा 28 तारखेला वाढदिवसाच्या निमित्ताने इथे या ठिकाणी पूजेला आशीर्वाद देण्यासाठी आलेले शाळेतली पोरं या शिक्षणीचा जो कार्यक्रम या दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आहे आणि माझ्या सर्व सहकार्यांचे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. नाहीतर नित्यानंद सांगत माझं नाव घेतला नाही त्याचं सुद्धा अभिनंदन करतो, मेहनत करतो. काय नाही तर मुसा भाई सांगत
त्याचाही सुद्धा आम्ही संस्कार असेल, देवदास चोरगे असेल आमचे बंधू, त्याचबरोबर अनंत असेल, आपला रवी कन्या असतील, रामकृष्ण काकडे पाठीमागे आहे, तर त्याचाही योगदान आहे, त्यालाही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपले बाबू असेल आणि पप्पू झाले, हा तर याच्या बोलक्याबद्दल नाही, काही ना काही करतच राहायचा असं तो आम्हाला शिकवतो की दादा काही ना काही आपण करतच राहायचा असं तो सांगतो. आमचे मोठे सल्लागार म्हणजे ज्या वेळेला मी दिवाळी फाउंडेशन ही सुरुवात केली त्यावेळेला आमचे 2 मोठे सल्लागार होते, की एक प्रकाश केले, एक नम्र सुतार आणि एक आमचे मोगरे काका दशरथ मोगरे. 2010 आम्ही सुरुवात केली दिवाळी फाउंडेशन आणि 2026 16 वर्ष आम्ही चालवतो. तेव्हा एखादी एनजीओ तयार होतो, 2 वर्ष 3 वर्ष झाली की त्यांचं कुटुंब फिसकटतो. पण आम्ही 16 वर्ष या पोरांनी दिवाळी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत केली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आजचा कार्यक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने दिवाळी फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांनी जो मनापासून केला त्यांचेही आम्ही अभिनंदन करतो. दिवाळी फाउंडेशनचे आमचे तालुका अध्यक्ष गोरे साहेब, आमचे तालुका अध्यक्ष दिवाळी फाउंडेशनचे रोहिदास गोरे यांचे अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जे काही शाळेतली मुलं या ठिकाणी आलेली आहेत, त्याचबरोबर ज्यांनी पोलीस भरतीमध्ये ज्यांचं नाव झालेलं ते आलेले आहेत, विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, त्याचे मनापासून अभिनंदन करून संपूर्ण व्यासपीठाला दोन्ही मावळाला कुठे विचारायचं लावलं, दोन फोटो घ्यायचे, दोन्ही मावळाला या ठिकाणी सर्वांचा सन्मान व्हावा. आपल्या कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक आणि अनेक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करणाऱ्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी व्हावा हा उद्देश समोर ठेवून आणि दिवाळी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम निर्माण केलेला आहे.
किंवा वार्षिक संप्रदाय आणलेल्या प्रश्नाच्या वतीने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि साहेबांच्या तर्फे नेहमीच आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांचा असेल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि विरेंद्र बाबतीत सांगायचं म्हणजे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांना जशी माहिती देणारी माणसं आहेत आणि ते उपस्थित राहून 2 मिनिटं 5 मिनिटं राहून परंतु त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात किंवा अशी सेवा त्याच्या जीवनामध्ये घडत राहावी अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचे पिताश्री त्यांनी आपल्याला पंढरपूरसाठी 3 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे आणि नेहमीच आपल्याला कोणत्याही या परिसरामध्ये कोणताही कार्यक्रम असला की त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि असाच सहभाग त्यांचा राहावा आणि उत्तरोत्तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख शांती समाधान प्राप्त हो. Thank you.